अरे तुला लव्ह मॅरेज करायची होती तर आपल्या कास्टची बघायचं होतंस ना, ते सप्लेंडर कास्टची का बघलास तू? मम्मी ते सप्लेंडर कास्ट नसते, इंटर कास्ट असते. मला झाडू नकोस इंग्रजी, तू ही माय हो मी. जेव्हा तू लहान होतास तेव्हा म्हणतानी घरात एक पैसा राहायचा नव्हता, लोकांकडून उसने पैसे घेऊन तुला जे पाहिजे होतं ते घेऊन दिला आम्ही. तुझे सगळे इच्छा पूर्ण केले आणि तू म्हणतानी आमच्या मनासारखी सून घेऊन देणार चाललास. आई थंड घे, बीपी वाढल. मरू दे आम्हाला काय राहिलंय आमचं. आणि साहेबांचं तर 4 वर्ष झाले लपडं चालू आहे म्हणे. तुला लाज वाटली नाही का रे एकदा ते मम्मीला सांगा म्हणून? त्या शेजारच्या काकून येऊन सांग मला. मम्मी तेव्हा जर चांगलं असतं ना तेव्हा असंच ओव्हर रिॲक्ट केली असते. तरी आम्ही म्हणलं लेकरू गेल्या वर्षी नापास कस काय झालं, एवढा अभ्यास करून 4 दिवस भाकर खाल्ली नव्हती मी. आता डोळे उघडले त्या कार्टीमुळे हे नापास झाले. गोष्टी करण्यामध्ये बिझी होता मग काढत. माय मला वाटत होतं लेकरू रात्रभर अभ्यास करायला म्हणून तीनदा चहा आणून देत होते तुला. आणि तू म्हणतानी बाबूची जेवली काय, बाबूची हे केली काय. तू जेव्हा एवढूसा होतास ना तुला दाता बी फुटले नव्हते, तेव्हाच आम्ही विचार करून ठेवल्या की घर सांभाळणारी राव, चपात्या करणारी, भाकरी करणारी, आम्हाला खाऊ घालणारी असं. पण तू त्या इंस्टाग्रामवर रील बनवणारी केलास पोरगी. आता काय आम्हालाही नाचवते.